नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज. लोणावळा कुसगाव येथील बाळंत महिला रुपाली सोमनाथ इंदलकर व त्यांचे मूल अशा दोघांचा मृत्यू तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. 18 ऑगस्टला घडलेल्या या घटनेविरोधात मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने तळेगाव पोलीस ठाण्याला नुकतेच निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेश खांडवर, तालुका प्रमुख राम सावंत, माजी नगरसेवक संजय भोईर, युवा सेना प्रमुख विशाल लोखंडे आदींनी तळेगाव येथील पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन तळेगाव जनरलच्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना तळेगाव जनरलमधील अनेक धक्कादायक प्रकार राजेश खांडपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उघडकीस केले. तळेगाव जनरल हॉस्पिटल चक्क रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिल घेण्यासाठी मृतदेहसुद्धा ताब्यात देत नाहीत. ते मृतदेहसुद्धा तसेच ठेवतात आणि बिल मिळाल्यानंतरच मृतांचे शरीर नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाते. अशा प्रकारचा धक्कादायक आरोपांसह इतर धक्कादायक तथ्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस केले. पाहूयात शिवसेनेचे पदाधिकारी नेमके काय म्हणाले. काय झालं अध्यक्ष साहेब, शिवसेनेची नावात प्रकार घडलाय, बालकाचा आणि मातेचा मृत्यू झालाय, त्याच्या संदर्भामध्ये शिवसेनेची काय भूमिका आहे? तळेगाव पोलीस स्टेशनला आपण निवेदन दिलं, त्याबद्दल तुम्ही काय काय त्यामध्ये मुद्दे मांडले, काय सांगा? मावळ शिवसेनेच्या वतीने आमचे तालुका प्रमुख राम सावंत असतील आणि युवा सेनेचे आमचे प्रमुख विशाल लोखंडे आणि मावळमधल्या शिष्टमंडळांनी आम्ही तळेगाव पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांची भेट घेतलेली आहे. 2 दिवसापूर्वी जी दुर्दैवी घटना घडली त्यामध्ये मावळमधील कुसगाव बुद्रुक येथील इंदरकर परिवारातील एक माता भगिनी प्रसूतीसाठी उपचारासाठी मायमर जनरल हॉस्पिटलमध्ये आज चालत आल्या आणि 4 तासामध्ये बाळासहित त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या संदर्भामध्ये शिवसेनेने त्या जनरल हॉस्पिटलच्या प्रशासनावरती कारवाई व्हावी, त्या मातेचा कशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत निवेदन दिलेलं आहे. याआधी देखील जनरल हॉस्पिटलमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत. कोविड काळामध्ये आमच्या शिवसेना परिवारातील सोमनाथ धुळावळे यांचा देखील मृत्यू झाला. त्या मृत्यूचं कारण वेगळं दाखवण्यात आलं. त्यानंतर तिथे कोविडच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. पैसे अभावी, बिलाच्या अभावी 2 दिवस पोस्ट स्टेजमध्ये तो मृतदेह ठेवण्यात आला. अशा अनेक प्रकरणं त्या हॉस्पिटलची सगळ्या मावळकरांना ऐकायला भेटत आहेत. ही दुर्दैवी घटना, या बाबतीमध्ये शिवसेनेने त्याच्यावरती आज निवेदन दिलेलं आहे. कुठल्या डॉक्टरांनी त्या मातेवरती उपचार केले, कुठल्या गोळ्या दिल्या याची सखोल मागणी केलेली आहे. PM रिपोर्ट बाकी आहे, त्याच्यावरती सगळं निर्धारित होईल. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला देखील तिथूनच गोळ्या औषधं घ्यायला लावतात. त्याचे वाढीव रक्कम असते. ही गोळ्या औषधं ते जास्त वापरत नाही, परत मागच्या दाराने विक्रीला आणतात. मुगरूरपणा या हॉस्पिटलचा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आदरणीय दाभाडे सरकारांनी अनेक वर्षापूर्वी गोरगरिबांना या हॉस्पिटलच्या माध्यमातून उपचार व्हावे म्हणून मोफत जागा दिली. 1 रुपया करारावरती त्यावेळेस जागा दिलेली आणि आज त्या प्रशासनाने व्यवसाय म्हणून केलेला आहे. मावळचे लोकसभेचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी काल संध्याकाळी सूचना केल्या, त्यानुसार आज आम्ही इथे निवेदन दिलेले आहे. धर्मादाय आयुक्ताकडे देखील आम्ही याचं स्पेशल ऑडिट व्हावं म्हणून मागणी करणार आहोत. आरोग्य खातं हे शिवसेनेकडे, त्याचे मंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, त्यांच्याकडे देखील आमच्या तालुका अध्यक्षांनी पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे हे दिल्लीला आहेत. दिल्लीनंतर ते इथं आल्यानंतर इंदलकर परिवाराचे आम्ही कुसगाव येथे जाऊन भेट घेऊ. शासन भरपाई देईल, हॉस्पिटलवरती देखील कारवाई होईल, ते देखील भरपाई देईल. पण आज त्या परिवारातील एक भगिनी परत येणार नाही, बाळ परत येणार नाही. किती जरी पैशाची मदत केली तरी त्या परिवाराची जी झालेली हानी ती भरून निघणार नाही. नुसतं तेच हॉस्पिटल नाही, मावळमधल्या इतर काही हॉस्पिटलला देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहे. अशा घटना घडू नये. वाजवी रक्कम रुग्णाकडून घेतली जातात, हे देखील प्रकरण आम्हाला पाहायला मिळतात. मग नंतर काही लोक फोन करतात की बाबा बिल कमी करून द्या, हे करून द्या. शेवट त्यांनी व्यवसाय करू नये. डॉक्टर हा देव माणूस मानला जातो. काही डॉक्टर अतिशय चांगल्या प्रकारे मावळमध्ये प्रामाणिकपणे हॉस्पिटलमध्ये काम करतात. काही लोकांनी धंदा चालू केलेला आहे. याच्यावर शिवसेनेची करडी नजर राहणार आहे. एक भगिनी डिलिव्हरीसाठी तळेगाव हॉस्पिटलमध्ये आली होती आणि चांगल्या स्थितीत असतानाही तिच्यावरती चुकीचे उपचार करून तिच्या बाळाचा प्राण घेण्याचं काम हे या हॉस्पिटलने केलेलं आहे. या हॉस्पिटलला तर आम्ही शिवसेना सोडणार नाहीच आहे.
तरी सुद्धा या बाळाला, त्याच्या बाळाला या जगात येण्याच्या आधीच मारण्याचं पाप या हॉस्पिटलनी केलेले आहे. अशी अनेक तक्रारी या हॉस्पिटलच्या विषयी आहे. तरी आत्ताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हॉस्पिटलचा धर्मदायुक्त खासदार साहेबांच्या माध्यमातून आणि आमच्या आरोग्य मंत्र्यांच्या माध्यमातून कडक धडा शिकवण्याचं काम करणार आहे आणि त्या मातेला आणि त्या कुटुंबाला न्याय देण्याचं शिवसेना काम करणार आहे.